नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाला ह्या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला या ऑफिशियल ऍप वरती परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण सुरुवात करणार आहोत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 5th सेमिस्टरचा जो सब्जेक्ट आहे एसी मशीन, ठीक आहे, किंवा त्याला कशा प्रकारे क्लासिफाय करता येईल एसी मशीनला ते सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत। ठीक आहे, चला सुरुवात करू। बघा लेकरांनो, या ठिकाणी एसी मशीन सब्जेक्ट आहे, जो सब्जेक्ट कोड आहे तो 315333 आहे। ठीक आहे, बाकीच्या डिटेल्स या सगळ्या मी तुम्हाला ऍप वरती प्रोव्हाइड करेन। ठीक आहे, चला सुरुवात करू। हे पहा लेकरांनो, आता सगळ्यात महत्वाचं एसी मशीन जेव्हा रिप्रेझेंट करतो आपण काय रिप्रेझेंट करतोय? एसी मशीन रिप्रेझेंट करतोय। बघा, म्हणजे आता एसी मशीन म्हटलं तर या ठिकाणी एसीचं या शब्दाचा अर्थ काय रे? नेचर ऑफ सप्लाय। एसीचा अर्थ काय रे लेकरांनो? नेचर ऑफ सप्लाय। ठीक आहे, आणि मशीन मीन्स व्हॉट? यस, मशीन मीन्स व्हॉट? the machine means the operation performed by it. Okay, machine means what? The operation performed by it. ठीक आहे, आता पहा रे लेकरांनो, नेचर ऑफ सप्लाय। नेचर ऑफ सप्लाय कुठला आहे? अल्टरनेटिंग करंट आहे। नेचर ऑफ सप्लाय कुठला आहे? अल्टरनेटिंग करंट। नेचर ऑफ सप्लाय कुठला आहे? अल्टरनेटिंग करंट आहे। आणि अल्टरनेटिंग करंट मध्ये जे वेवफॉर्म आहे ती कुठली आहे लेकरांनो? सर्वांनाच माहिती असते, आपल्या घरी जो सप्लाय येतो किंवा आपल्या घरी जो प्रत्येक इलेक्ट्रिकल जो लोड ऑपरेट होतो तो कुठल्या सप्लाय वरती ऑपरेट होतो? यस, तो अल्टरनेटिंग सप्लाय वरती अल्टरनेटिंग करंट म्हणजे की अल्टरनेटिंग सप्लाय वर ऑपरेट होतो। नेचर ऑफ वेवफॉर्म कुठली असते? सायनोसाइडल नेचर ऑफ वेवफॉर्म असते। 0 पाय 2 पाय हे कंप्लीट एक सायकल झाली। ठीक आहे, ह्या वेवफॉर्मला काय म्हणतो रे आपण? सायनोसाइडल वेवफॉर्म म्हणतात। काय म्हणतात? सायनोसाइडल वेवफॉर्म। ठीक आहे, आता बघा रे, मशीन म्हणजे काय? ऑपरेशन परफॉर्म बाय इट। ठीक आहे, तुम्ही विचार करणार सर ऑपरेशन परफॉर्म बाय इट मीन्स व्हॉट? तर लक्ष द्या, ऑपरेशन जे परफॉर्म करतं ते डिपेंड आहे इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन। कशावर डिपेंड आहे? इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन। यस, ओके एव्हरीवन, बघा मशीन मीन्स व्हॉट? ऑपरेशन परफॉर्म बाय इट। आता ऑपरेशन कसं परफॉर्म करते? तर इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन। बघा रे, इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन मीन्स व्हॉट? तर दोन प्रकारे, एक तर इलेक्ट्रिकल जी एनर्जी आहे, ई लिहितोय मी शॉर्टकट मध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जीला कशामध्ये कन्वर्ट करतोय? मेकॅनिकल एनर्जी मध्ये, किंवा मेकॅनिकल एनर्जीला कशामध्ये कन्वर्ट करतोय? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये। दॅट्स इट। म्हणजे बघा ना, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल, ह्या दोघांना सुद्धा काय म्हणायचं रे? इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन। दोन प्रकारचं कन्व्हर्जन होतं। इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन किती प्रकारचं होतं? दोन प्रकारचं। पहिलं कुठलं? इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल आणि मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल। ही गोष्ट तर कुणाला सांगायची गरज नाहीये। जर इलेक्ट्रिकल टू जर इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल असेल तर डेफिनेटली ह्या मशीनला काय म्हणून वर्क होईल मशीन? तर ही मशीन वर्क होईल ऍज अ मोटर म्हणून वर्क होईल। आणि जेव्हा मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणून वर्क होईल तेव्हा ह्या मशीनचं जे ऑपरेशन असेल ते काय म्हणून असेल रे? जनरेटर म्हणून असेल। काय असेल? ऑपरेशन जनरेटर। इथपर्यंत सगळ्यांना कळतंय व्यवस्थित? ठीक आहे, चला परत रिवाइज करून देतो। आपण डिस्कशन करतोय एसी मशीन। एसी मीन्स व्हॉट? नेचर ऑफ सप्लाय। आणि मशीन मीन्स व्हॉट? ऑपरेशन परफॉर्म बाय इट। त्या मशीन कडून तुम्ही कुठलं ऑपरेशन परफॉर्म करून घेताय त्याच्यावरती डिसाइड करता येईल। जसं मी म्हटलं की जी मशीन आहे
ती कशी वर्क करते, तर मशीन वर्क करते इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन. मग ती इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल असू शकतं आणि त्याचबरोबर मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल सुद्धा असू शकतं. मग ही तर गोष्ट माहिती आहे, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल असेल तर मोटर आणि मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल असेल तर जनरेटर. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. आता पहा परत लक्ष इकडे. आता एसी मशीन जसं म्हणतो आपण, एसी मशीन जसं म्हणतोय आपण, तसं एसी मशीन रिप्रेझेंट करत असताना ह्याच्यामध्ये पहिली जी आहे लेकरांनो ती आहे इंडक्शन मशीन. कुठली आहे? इंडक्शन मशीन. ठीक आहे, पहिली काय? इंडक्शन मशीन्स. दुसरी आहे बच्चो एसी मशीन मध्ये ज्याला आपण क्लासिफाय करतो ते आहे ट्रान्सफॉर्मर. काय आहे? ट्रान्सफॉर्मर. आणि जी तिसरी मशीन आहे त्याला आपण म्हणतोय सिंक्रोनस मशीन. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण? चला, एसी मशीनचं क्लासिफिकेशन मध्ये काय? इंडक्शन मशीन आहे, ट्रान्सफॉर्मर आहे आणि सिंक्रोनस मशीन सुद्धा येतं. जर आपण थोडस इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर नक्कीच हे अशा प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. आणि ह्यापैकी आपण आता आपण 2 मशीन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, एसी मशीन मुद्दाम सब्जेक्ट का दिलाय? कारण आपल्याला जे डिस्कशन करायचंय ते 5th सेम मध्ये हा पोर्शन आपल्याला आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर 5th सेमिस्टर मध्ये हा पोर्शन सुद्धा आपल्याला सिलेबस मध्ये आहे. कळतंय? म्हणूनच आपण नाव दिले ना, सब्जेक्टचं नाव एसी मशीन का दिलंय? त्यामागचं कारणच हे आहे की आपल्याला एसी मशीन मध्ये 2 गोष्टी शिकायच्यात. इंडक्शन मशीन एक शिकायचे आणि सिंक्रोनस मशीन हे सुद्धा शिकायचे आहे. आता छान व्यवस्थित कळालं की काय एसी मशीन नाव दिलंय. आता तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी थोडासा विचार करत असतील, सर अहो इथं ट्रान्सफॉर्मर का बरं नाही सिलेबस मध्ये घेतलाय? तर ट्रान्सफॉर्मर तुम्हाला सिलेबस मध्ये आय थिंक मला असं वाटतंय की तुम्हाला 4th सेमिस्टर मध्ये हा ट्रान्सफॉर्मर सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे, कितव्या सेमिस्टर मध्ये? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 4th सेमिस्टर मध्ये डिप्लोमाला. ठीक आहे, कळालं? एसी मशीनचं मिनिंग मला वाटतं प्रत्येकाला व्यवस्थित कळालेलं असेल. ठीक आहे, चला मग आता सुरुवात करूया. आपण कशापासून? इंडक्शन मशीन पासून सुरुवात करू. कशापासून सुरुवात करू? इंडक्शन मशीन पासून सुरुवात करू. ठीक आहे, बघा लेकरांनो. आता इंडक्शन मशीन्स. ठीक आहे, मी परत मशीन आणलंय. मशीन कॅन बी ऑपरेट ऍज अ मोटर और ऍज अ जनरेटर. ओके, मशीन कॅन बी ऑपरेट ऍज अ मोटर और जनरेटर. ठीक आहे, इंडक्शन मीन्स व्हॉट? इंडक्शन मीन्स नॉट इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. इंडक्शनचा अर्थ काय? नॉट इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. आता तुम्ही विचारत पडला असेल सर इंडक्शनचा अर्थ असा आहे की नॉट इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये? तर लक्ष द्या, इंडक्शन मोटर मध्ये 2 पार्ट्स असतात. इंडक्शन मोटर मध्ये 2 पार्ट्स असतात. कुठले कुठले? तर एक पार्ट असतो स्टेटर आणि दुसरा जो पार्ट आहे तो असतो रोटर. ठीक आहे, स्टेटर जो आहे तो स्टेशनरी पार्ट असतो. स्टेटर जो आहे तो स्टेशनरी पार्ट असतो. रोटर जो आहे तो रोटेटिंग पार्ट असतो. ठीक आहे, आणि ह्या 2 पार्ट मध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये. ठीक आहे, मग सर ह्या 2 पार्ट मध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये म्हणजे काय असतं? तर ह्या इन बिटवीन देम, येस मी इथे लिहितोय मी बिटवीन देम, म्हणजे स्टेटर आणि रोटरच्या मध्ये जर कुठलाही कॉन्टॅक्ट नसेल तर त्या दोघांच्या मध्ये एव्हरीवन बच्चो काय असतो रे? एअर गॅप असतो. या दोघांच्या मध्ये काय असतो? एअर गॅप असतो. ठीक आहे, कळेल पुढे पुढे सब्जेक्ट जेव्हा मी तुम्हाला शिकवेल तेव्हा नक्कीच कळेल. ठीक आहे, आता लक्ष इकडे. आताच म्हटल्याप्रमाणे की जो
मशीन आहे म्हणजेच मोटर किंवा जनरेटर हे दोन्हीही कुठल्या प्रिन्सिपल वरती वर्क करतात? यस, तर ते आहे लेकरांनो इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन. इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन. ठीक आहे, इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन. ठीक आहे, त्यामध्ये ही गोष्ट छान कळली असेल की दोन्ही मोटर आणि जनरेटर काय रे, मी जस्ट इथं प्रिन्सिपल म्हणून नाही, एक जस्ट लिहायचं म्हणून लिहिले इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन, मोटर आणि जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, एकदा बघून घ्या प्लीज. बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी यस टू कशामध्ये लेकरांनो? मेकॅनिकल एनर्जी मध्ये. त्याचबरोबर यस, मेकॅनिकल एनर्जी ऍज अ इनपुट आहे आणि ह्याचा आउटपुट कशामध्ये येते? इलेक्ट्रिकल एनर्जी. बट एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, लक्ष द्या इकडे प्लीज. इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, ह्या दोन्हीमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ठीक आहे, जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ती मॅग्नेटिक फील्डचं जे नेचर आहे ते नेचर कसं आहे? एसी, अल्टरनेटिंग करंट आहे. मॅग्नेटिक फील्डचं जे नेचर आहे, नेचर ऑफ मॅग्नेटिक फील्ड, नेचर ऑफ मॅग्नेटिक फील्ड कसं आहे? नेचर ऑफ मॅग्नेटिक फील्ड एसी. नेचर ऑफ मॅग्नेटिक फील्ड कसं आहे? एसी. ठीक आहे, पुढे नक्कीच तुम्हाला आणखी व्यवस्थित पद्धतीने कळायला सुरुवात होईल. ओके, हा जो पोर्शन आहे थोडासा इथे थांबूत आणि आपण मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुरुवात करू इंट्रोडक्शन टू मशीन. ठीक आहे, थँक्यू.